Professor Tarkhale Sen from Birabai Sawant Polytechnic, Wagholi. Today we are going to conduct practical number 9 of IB subject. The practical number 9 is identify the different given type of dimmer transformer and their parts. ठीक आहे. तर ह्या प्रॅक्टिकलसाठी आपण दोन टाईपचे डिमर यूज करतोय, ऑटो ट्रान्सफॉर्मर डिमर आणि सेकंड आहे 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर डिमर. ठीक आहे. तर हे दोन ट्रान्सफॉर्मर डिमर आहेत. ठीक आहे. तर हे दोन्ही ट्रान्सफॉर्मर आपण या ठिकाणी स्टडी करणार आहे, प्लस त्याचे जे काही पार्ट्स आहेत ते पण या ठिकाणी पाहणार आहे. आता फर्स्ट आपला टाईप आहे ऑटो ट्रान्सफॉर्मर टाईप डिमर. तर ऑटो ट्रान्सफॉर्मर टाईप जो डिमर आहे त्याची सर्किट डायग्राम पहा या ठिकाणी आहे. तर आपण या थ्रू जे काही लाईटनिंग कंट्रोल म्हणजे जे लॅम्प आहे ते कसे कंट्रोल करतो, तर पहा या ठिकाणी सिंगल फेज सप्लाय प्रोव्हाइड केलेला आहे. एक सिंगल फेज ऑटो ट्रान्सफॉर्मर कनेक्ट केला आणि सिंगल फेज ऑटो ट्रान्सफॉर्मरच्या अक्रॉस आपण इथं लॅम्प्स कनेक्ट केले ते पॅरललमध्ये. ठीक आहे. म्हणजे ऑटो ट्रान्सफॉर्मर थ्रू आपण इथं ऑटो ट्रान्सफॉर्मरला एक व्हेरिएबल नॉब असतो, तर त्या व्हेरिएबल नॉब थ्रू आपण काय करत असतो, व्होल्टेज इन्क्रीज किंवा डिक्रीज करतो. ठीक आहे. आणि तसा तो लॅम्प पण काय होतं, लॅम्पची इंटेन्सिटी पण इन्क्रीज किंवा डिक्रीज होती. तर हा झाला फर्स्ट ऑटो ट्रान्सफॉर्मर टाईप डिमर. ठीक आहे. सेकंड टाईप आहे आपल्याकडं 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर डिमर. तर 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर डिमरची सर्किट डायग्राम पहा या ठिकाणी. आता फर्स्ट ऑटो ट्रान्सफॉर्मर आणि 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर डिमरमधला मेजर डिफरन्स आहे तर वाइंडिंग. तर इन ऑटो ट्रान्सफॉर्मर टाईप डिमर सिंगल वाइंडिंग इज प्रेझेंट. इन 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर डिमर 2 वाइंडिंग्स आर प्रेझेंट. 2 वाइंडिंग मीन्स ही झाली फर्स्ट प्रायमरी वाइंडिंग आणि या ठिकाणी पहा इश्यू सेकंड होती ती सेकंडरी वाइंडिंग. ठीक आहे. तर प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग इथं शो केलेलं आहे. तर हा पहा 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर सिंगल फेज सप्लाय आपण 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरीला या ठिकाणी कनेक्ट केलेला आहे. ठीक आहे. नंतर ना सेकंडरी वाइंडिंग जी शो होतीये तर इथं पहा इथं आपण टॅपिंग शो केलं आहे. ह्या दिसत आहेत त्या 4 टॅपिंग्स आहेत 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मरवर. आता ह्या टॅपिंग्स थ्रू आपण काय करतो, इथं व्होल्टेज कंट्रोल करतोय. ठीक आहे. तर आता व्होल्टेज ह्या टॅपिंग थ्रू कसं कंट्रोल करतोय, तर आपण काय केलं आहे, जे काही नंबर ऑफ टर्न्स असतील, सपोज फॉर एक्झाम्पल इथं 100 नंबर ऑफ टर्न्स आहेत, तर ते 100 नंबर ऑफ टर्न्स आपण पार्टमध्ये डिव्हाइड केलेत. म्हणजे इनिशियली आपण 0 नंबर ऑफ टर्न्स कनेक्ट करतोय. नंतर ना फर्स्ट टॅपिंग मीन्स 25% नंबर ऑफ टर्न्स सपोज आपण कनेक्ट करतोय. नंतर ना 50% ऑफ टर्न्स म्हणजे 50 टर्न आपण या ठिकाणी कनेक्ट करणार आहे. नंतर 75% आणि 100%. जसे आपण टर्न्स इन्क्रीज करत जाऊ तसं सेकंडरीचं व्होल्टेज काय होणार आहे त्या केसमध्ये इन्क्रीज होणार आहे. आणि जसं व्होल्टेज इन्क्रीज होईल सेकंडरी साईडचं तसं ह्या लॅम्पला जे प्रोव्हाइड होणारं सप्लाय तो पण इन्क्रीज होतो आणि लॅम्पची इंटेन्सिटी इन्क्रीज होत जाते. ठीक आहे. तर हा पहा आपला सिंगल फेज ऑटो ट्रान्सफॉर्मर आहे. या सिंगल फेज ऑटो ट्रान्सफॉर्मरलाच आपण डिमर किंवा काय म्हणत असतो सेकंड व्हेरिॲक. तर इथं पहा शो केलं व्हेरिॲक. ठीक आहे. तर व्हेरिॲक शो केल्यानंतर ना हे जे दिसतं हे व्हेरिएबल टर्मिनल आहे ट्रान्सफॉर्मरचं. ठीक आहे. इथं ब्लॅक कलरचा व्हेरिएबल नॉब पण असतो. ठीक आहे. तर हा जे व्हेरिएबल टर्मिनल आहे याच्या साईडला इथं स्केल दिलेलं आहे. तर पहा 0 व्होल्ट 20 40 60 80 अप टू 180 200 आणि लास्ट 270 व्होल्ट. ठीक आहे. तर हे जे स्केल आहे या अकॉर्डिंग टू जसं आपण व्हेरिएबल नॉब व्हॅरी करू मीन्स इन्क्रीज करू तसं ते व्होल्टेज त्या प्रपोर्शनमध्ये इन्क्रीज होते आणि तेवढे टर्न्स त्या केसमध्ये ॲड होत जात आहे आणि तसं व्होल्टेज इन्क्रीज होते. कारण जेवढे नंबर ऑफ टर्न्स जसे ॲड होत जातील तसं व्होल्टेज त्या केसमध्ये काय होतं, ॲड होतं. ठीक आहे. नेक्स्ट आता इथं पहा ह्या जे वाइंडिंग आहेत त्याचं इथं फेज आणि न्यूट्रल म्हणजे आपण हे सप्लाय वायर आहे या ठिकाणी. तर या वायर थ्रू येणारं व्होल्टेज. ठीक आहे. तर हा फेज आणि न्यूट्रल. ठीक आहे. आणि इथं फेज इंडिकेटर म्हणजे सप्लाय ऑन आहे की नाही ते शो करण्यासाठी इथं शो केलेलं आहे. नेक्स्ट आता याचा आपण इनसाइड पार्ट पाहूया. तर काय दिलेलं आहे पहा. ठीक आहे. इथं दिसत असेल तुम्हाला हा फेज, ही फेज वायर. ठीक आहे. या ठिकाणी ही फेज वायर, त्या फेज वायरचे टर्मिनल्स इथं दिसत आहेत पहा. याला पहा फेज, न्यूट्रल आणि ग्राउंड 3 टर्मिनल्स आहेत. तर पहा हा फेज रेड वायर. ठीक आहे. या ठिकाणी पहा इथं कनेक्ट केली आहे आणि इथं आपण इथं मेन सप्लायला कनेक्ट केलेली आहे. नेक्स्ट ग्राउंड वायर, ही ग्राउंड वायर आपण इथं कनेक्ट केलेली आहे. अगेन इथं ह्या टर्मिनलला पण प्रोव्हाइड केली आहे आणि ह्या फेज आणि न्यूट्रल थ्रू आपण काय केलं, ह्या ट्रान्सफॉर्मरला सप्लाय दिला आहे. आता ह्या ठिकाणी हा सिंगल वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर म्हणतोय आपण. आता सिंगल वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर म्हणजे आपण जेव्हा ट्रान्सफॉर्मर ॲक्शनसाठी आपल्याला किती मिनिमम 2 वाइंडिंग्स रिक्वायर्ड आहेत. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी जी सिंगल वाइंडिंग आहे ती त्यापैकी पार्ट ऑफ वाइंडिंग ॲक्ट्स ॲज अ प्रायमरी वाइंडिंग अँड पार्ट ऑफ वाइंडिंग ॲक्ट्स ॲज अ सेकंडरी वाइंडिंग. ठीक आहे. तीच त्यापैकीच काही वाइंडिंग प्रायमरी वाइंडिंग म्हणून ॲक्ट होती आणि काही रिमेनिंग वाइंडिंग सेकंडरी वाइंडिंग म्हणून ॲक्ट होती. तर ही सिंगल वाइंडिंग या ठिकाणी शो केलेली आहे. आता जो व्हेरिएबल टर्मिनल आहे जसं आपण व्हॅरी करू तसं पहा ह्या ठिकाणी हे टॅपिंग्स आहेत. ठीक आहे. तर ह्या टॅपिंग जसं आपण नॉब व्हॅरी करतोय मागच्या साईडनी.
ठीक आहे. आता या ठिकाणी पहा इनिशियली ही जी पोझिशन दिसते ही मिनिमम पोझिशन आहे, म्हणजे या ठिकाणी 0 टर्न्स त्या केसमध्ये आपण ॲड केले. ते 0 टर्न्स ॲड केले म्हणजे सेकंडरीला 0 व्होल्टेज त्या केसमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड होईल. आता पहा या ठिकाणी जो बॅक साईडचा व्हेरिएबल नॉब आहे तसा मी व्हॅरी करल तसं या ठिकाणी पहा तुम्हाला दिसेल हे जे नंबर ऑफ टर्न्स आहेत ते काय होते आपण ॲड होत जातात. ते आता एवढे नंबर ऑफ टर्न्स ॲड झाले म्हणजे तेवढं जे काही व्होल्टेज असेल 10-20 व्होल्ट या ठिकाणी ॲड झालं. ठीक आहे. जसे हे टर्न्स ॲड होतील तसं सेकंडरीचं व्होल्टेज वाढेल. सेकंडरीचं व्होल्टेज वाढलं म्हणजे आपली काही डिमिंग अरेंजमेंट म्हणजे आपण जो काही बल्ब वगैरे कनेक्ट करणार आहे त्याला भेटणारं सप्लाय व्होल्टेज इन्क्रीज होणार आहे आणि त्या थ्रू त्याची इंटेन्सिटी काय होत जाईल इन्क्रीज होऊन जाईल. ठीक आहे. तर ही झाली त्याची ह्या केसमध्ये. यावेळी तो पूर्ण रोटेट होतोय. आता मी तर मॅन्युअली हाताने रोटेट करतोय, तो नॉबनी रोटेट करायचा आहे आणि ही झाली त्याची मॅक्झिमम पोझिशन म्हणजे 270 व्होल्ट या ठिकाणी आपण ॲप्लाय करतोय. ठीक आहे. तर हा पहा आता 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर. आपण सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर म्हणजे सिंगल वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर फर्स्टली पाहिला. आता 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर थ्रू आपल्याला काय करायचं आहे डिमिंग अरेंजमेंट करायची. तर 2 वाइंडिंगमध्ये पहा ही एका साईडला शो केली आहे प्रायमरी, तर प्रायमरी शो केलेले प्रायमरीमध्ये पहा 0%, 50%, 86.6% आणि 100%. सिमिलरली सेकंडरी साईडला पण काय शो केलं. ठीक आहे. तर 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मरची सेकंडरी वाइंडिंग. सेकंडरी वाइंडिंगमध्ये पाहिजे 0%, 50%, 86.6 आणि 100. म्हणजे काय दिलं ते नंबर ऑफ टर्न्स ह्या टॅपिंग्स आहे त्याच्या प्रायमरी आणि सेकंडरीच्या. आता जर सपोज आपण इनिशियली जर सप्लाय प्रायमरी साईडच्या इथं फर्स्ट आणि लास्ट टर्मिनलला जर कनेक्ट केला तर टोटल नंबर ऑफ टर्न्स काय होतील त्या केसमध्ये ॲड होतील. म्हणजे जर 230 व्होल्ट सप्लाय व्होल्टेज ते ॲज इट इज इथं प्रोव्हाइड होईल. ठीक आहे. सेकंडरीला जर आपण फर्स्ट आणि लास्ट म्हणजे 0% आणि 100% याला जर सप्लाय कनेक्ट केला तर ठीक लोड कनेक्ट केला तर टोटल व्होल्टेज तुम्हाला काय असेल सेकंडरीचं त्या केसमध्ये ॲज इट इज बेटर. ठीक आहे. आता या व्यतिरिक्त जर आपण सेकंडरीला 0 आणि 50% हे 2 टर्मिनल यूज केले म्हणजे काय होईल 50% व्होल्टेजच आपल्याला सेकंडरी साईडला त्या केसमध्ये भेटेल. म्हणजे व्होल्टेज काय होईल त्या केसमध्ये डिक्रीज होईल. ठीक आहे. तर यावेळी काय होईल त्या केसमध्ये 50% व्होल्टेज म्हणजे व्होल्टेज कमी भेटलं. आपण जो काही बल्ब किंवा LED कनेक्ट करणार आहे त्याचं व्होल्टेज पण त्या प्रपोर्शनमध्ये काय होईल रिड्यूस होईल. ठीक आहे. तर पहा ट्रान्सफॉर्मरच्या इन साईडला या ठिकाणी पहा हे प्रायमरी साईडचे टर्मिनल्स आणि हे सेकंडरी साईडचे टर्मिनल्स. हा 2 kVAचा इनसाईडला पहा ट्रान्सफॉर्मर शो होतं. ही ट्रान्सफॉर्मर कोअर पण या ठिकाणी शो केलेली आहे. प्लस ज्या काही आपण टॅपिंग म्हटलं तर टॅपिंगसाठी पहा ह्या ज्या 4 वायर्स आहेत त्या 4 वायर आपण पहा ट्रान्सफॉर्मरच्या इथंच वाइंडिंगला या ठिकाणी सेकंडरी साईडला कनेक्ट केलेलं आहे. तर ह्या टॅपिंग थ्रू आपण काय करतोय व्होल्टेज काय करतोय कंट्रोल करतोय. ठीक आहे. तर हे झालं 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मरचे पार्ट. ठीक आहे. आणि सिंगल वाइंडिंग ट्रान्सफॉर्मरचे पार्ट. ठीक आहे. तर पहा आपण या ठिकाणी सिंगल फेज ऑटो ट्रान्सफॉर्मर टाईप डिमर कनेक्ट केला आहे. या ठिकाणी पहा कनेक्शन्स केले ते फेज न्यूट्रल आपण इथं बल्बला कनेक्ट केले ते नंबर ऑफ बल्ब्स पॅरलमध्ये कनेक्टेड आहे. ते इनिशियली आम्ही सप्लाय ऑन करतोय. सप्लाय ऑन केल्यानंतर ना ऑटो ट्रान्सफॉर्मर थ्रू मी इथं व्हेरिएबल सप्लाय अप्लाय करतोय. पहा जसं सप्लाय व्होल्टेज मी इन्क्रीज करतोय तसं बल्बची पहा इंटेन्सिटी इन्क्रीज होत जाते. ठीक आहे. ओके. तर पहा हे झालं फर्स्ट. आता मी स्लोली पूर्ण अगेन काय करतोय सप्लाय डिक्रीज करतोय. सप्लाय व्होल्टेज जसं डिक्रीज होईल तसं इंटेन्सिटी ऑफ लॅम्प अगेन काय होती डिक्रीज होती. ठीक आहे. तर या प्रकारे आपण ऑटो ट्रान्सफॉर्मर टाईप डिमर थ्रू डिमिंग अरेंजमेंट स्टडी केली. ठीक आहे. आता आपण पहा सेकंड केसमध्ये आपण काय केलं 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर 2 kVAचा आपण या ठिकाणी कनेक्ट केलाय आणि या थ्रू आपण डिमर अरेंजमेंट स्टडी करणार आहे. तर इनिशियली पहा फेज न्यूट्रल मी या ठिकाणी प्रायमरीला कनेक्ट केले ते. प्रायमरीला आपण जे काही ॲज इट इज 230 व्होल्ट असेल टोटल टर्न्स आपण इथं कनेक्ट केले ते. सेकंडरी साईडला आपण काय केलं 50% टर्न्स आपण या ठिकाणी कनेक्ट केलेले. आता 50% टर्न्स कनेक्ट केले म्हणजे आपल्याला काय भेटेल इथं 230चे 115 व्होल्ट किंवा 240 व्होल्ट जर इनपुट असेल तर 120 व्होल्ट आपल्याला काय भेटेल या ठिकाणी आउटपुटला. आता पहा या ठिकाणी मी आता सप्लाय ऑन करतोय. सप्लाय ऑन केल्यानंतर जे काही बल्ब्स आपण कनेक्ट केले ते लॅम्प लाईटचे ते बल्ब्स या ठिकाणी ऑन होतील. आता आपण सप्लाय व्होल्टेज 50% दिल्यामुळं जे काही बल्बची इंटेन्सिटी असेल ॲज कम्पेअर टू फुल व्होल्टेज कुठेतरी कमी शो होईल आपल्याला. आता 50% टर्न्सवरनं आपण काय करतोय 86.6% टर्न्स आपण या ठिकाणी काय करतोय कनेक्ट करतोय. ठीक आहे. तर मी या ठिकाणी पहा कनेक्ट केलेलं आहे. ठीक आहे. आपण या ठिकाणी पहा 86.6% टर्न्स आपण या ठिकाणी सेकंडरी साईडला कनेक्ट केलेत. म्हणजे जर सपोज आपला 100 व्होल्ट असेल तर त्या केसमध्ये आपला 86.6 व्होल्ट सेकंडरी साईडला भेटेल. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण याचं रिडिंग घेऊया. पहा पुन्हा मी सप्लाय ऑन करतोय. आता सप्लाय ऑन केल्यानंतर ना पहा इथं तुम्हाला बल्बची जी काही इंटेन्सिटी असेल ॲज कम्पेअर टू 50% नंबर ऑफ टर्न्स इथं तुम्हाला कुठेतरी लाईट इंटेन्सिटी काय करेल इन्क्रीज होताना दिसेल. ठीक आहे. आता 86.6 वरनं आपण आता जे काही टोटल नंबर ऑफ टर्न्स आहेत सेकंडरी साईडचे तर टोटल नंबर ऑफ टर्न्स या ठिकाणी काय करतोय कनेक्ट करतोय. ठीक आहे.
आपण पाहता टोटल 100% टर्न्स कनेक्ट केले तर न्यूट्रल आणि ही फेस पहा आपली, तर टोटल नंबर ऑफ टर्न्स आपण कनेक्ट केलेले. तर आता पहा आपण अगेन मी सप्लाय ऑन करतोय. सप्लाय ऑन केल्यानंतर आता फुल लोड व्होल्टेज जे काही 230 व्होल्ट किंवा 240 इनकमिंग असेल ते ॲज इट इज आपल्या ट्रान्सफॉर्मर थ्रू आपल्या लोडला प्रोव्हाइड होते आणि जे काही बल्ब्स आहेत ते फुल इंटेन्सिटीने या ठिकाणी काय होतात, ग्लो होतात. ठीक. तर अशा प्रकारे आपण काय केलेले, 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर आणि सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर, सिंगल वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर म्हणजे ॲडो ट्रान्सफॉर्मर, दोन्ही ट्रान्सफॉर्मर थ्रू लाइटनिंग कंट्रोल जी काय असते किंवा बल्बची इंटेन्सिटी आपण इन्क्रीज किंवा डिक्रीज केलेली. ठीक आहे. आणि जे काही पार्ट्स होते ट्रान्सफॉर्मरचे ते पण आपल्याला पाहिजे होते, तर दोन्ही पार्ट्स आपण या ठिकाणी काय केले ते कंट्रोल केले. ठीक. थँक्यू.